नमस्कार श्रोते हो, एकट्यानं तब्बल 1 कोटी झाडं लावणाऱ्या या अज्ञात हिरोची कहाणी प्रत्येकानं ऐकायलाच हवी. गो ग्रीन या नावाखाली आपण 5 किंवा 10 झाडं किंवा फार तर 20 झाडं लावली असतील. पण एका व्यक्तीनं एकट्यानं 1 कोटींपेक्षा जास्त झाडं लावली आहेत. कोण आहे ही व्यक्ती? एक चांगला शिकला सवरलेला माणूस, निसर्गाच्या रक्षणाचा ध्यास घेतलेला माणूस, निसर्गाचं महत्त्व कळलेला माणूस, पण सर्वज्ञात नसलेला अत्यंत साधा माणूस. सायकलवर फेरी मारायची, त्यामुळं कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडच करतात. फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून घ्यायच्या. हे मोठं काम या व्यक्तीनं हाती घेतलं, पण कुठेही बोभाटा न करता. गावातल्या काही लोकांना या माणसाच्या वेडाची छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे, उगाच वेळ वाया घालवतोय म्हणायचे. पण याचं काम चालूच, ध्यासच घेतला होता जणू. या अवलियाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या खमम जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला चेटला रामय्या असंही म्हणतात. चेट्टू म्हणजे तेलुगू भाषेत झाड, म्हणून हा झाडवाला रामय्या झाला. आता सगळे त्याला याच नावानं ओळखतात. हा रामय्या नुसत्या बिया पेरत नाही, तर त्या बियांची रोपंही तयार करतो. त्यानं त्याच्या विभागाच्या नगरसेवकाला झाडाचं महत्त्व पटवून दिलं. त्या नगरसेवकाच्या मदतीनं रामय्यानं खमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. 4 किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूनं अनेक वृक्षांची उभारणी केली. रामय्या नुसती झाडं लावून थांबत नाही, तर त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसात मोठे वृक्षही होतील. कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष? रामय्याने लावलेल्या झाडात असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. बेल, पिंपळ, कदंब, कडुनिंब, चंदन, रक्तचंदन असे मोठमोठे वृक्ष रामय्यानं लावलेले आहेत. त्याचं गाव सगळीकडे हिरवंगार झालंय, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून. या कामात रामय्याच्या पत्नीनं खूप मदत केली आहे. टीक वृक्षाचं जे बी असतं ना, ते कठीण कवचाच्या आतमध्ये असतं आणि ते फोडून ते बी बाहेर काढावं लागतं. एकट्या रामय्यानं ते फोडण्याचा प्रयत्न केला, पण ते बी मिळवायला वेळ बराच खर्च व्हायला लागला. पण या कवच फोडण्याच्या कामात रामय्याच्या पत्नीनं खूप मदत केली आणि ते काम हलकं झालं. कशी? तीही एक गंमतच आहे बरं का. अहो, रामय्याची बायको बसून चुलीपुढं स्वयंपाक करायची. त्याला एक कल्पना सुचली. त्यानं एका पोत्यात या कवच असलेल्या बिया भरल्या आणि ते आसन तिला बसायला दिलं. रोज रोज त्याच्यावर बसून कवच फुटलं की आणि बिया मिळाल्या. सगळ्यांना प्रश्न पडतो की रामय्याला या कामातून काय मिळतंय? रामय्या म्हणतो, मला यातून शांती आणि समाधान मिळतं, म्हणून मी हे करतो. वृक्षो रक्षती रक्षितः, म्हणजे वृक्ष त्याचं रक्षण करणाऱ्याचं रक्षण करतात, अशी स्लोगनही त्याने तयार केली आहे. एवढं करून रामय्या शांत बसत नाही, तर त्यानं जिल्ह्यातल्या लायब्ररीतून अनेक वृक्ष लागवडीची माहिती देणारी पुस्तकं मिळवली. शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करायची याचीही माहिती मिळवली. आता त्या पद्धतीनं रोपं तयार करून त्याचं वाटप तो करतोय. एवढं करून तो थांबत नाही, तर त्यानं तेलुगू भाषेतली काही स्लोगनही तयार केली आहेत. ती तो गावातल्या भिंतीवरती जनजागृतीसाठी छान रंगाने रंगवतो. याशिवाय तो जुन्या गाड्यांच्या कच प्लेट्स असतात ना, त्या आणून त्या पत्र्याचे तुकडे हिरव्या रंगानं रंगवतो. झाडं लावा, झाडं जगवा, निसर्गाशी नातं जोडा, अशा स्लोगन त्याने लिहिलेले आहेत आणि जनजागृतीचं कार्य तो करतोय. एकदा त्यांच्या सायकलवरून पडून त्यांना अपघात झाला. त्या रामय्याच्या पायाला जबर मार लागला. पायाचं हाड मोडलं आणि काही महिने त्यांचं बाहेर जाणं बंद झालं. पण त्यांचं काम थांबलं नाही. पाय दुखावला, पण हात तर काम करू शकतात ना. म्हणून रामय्यानं घरात रोपं लावायचं काम चालू ठेवलं.
त्याचं काम अजिबात थांबलं नाही. एका व्यक्तीनं आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं रामय्याच्या कामासाठी मदत म्हणून 5,000 रुपयाची देणगी या स्वरूपात त्याला दिले. तर तेही रामय्यानं वृक्ष लागवडीच्या कामात खर्च केले. तर नसानसात निसर्ग प्रेम भरलेल्या या रामय्याला लोकांनी सल्ले दिले की तू लावलेली झाडं जी आहेत ती विकून तू पैसे मिळव, तुला भरपूर पैसे मिळतील. तर रामय्या म्हणाले, या काळ्या आईच्या पोटातून जन्मणाऱ्या झाडांना मी विकण्यासाठी नाही लावलं. या झाडांमुळं आपल्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे. शुद्ध हवा, भरपूर पाऊस आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल म्हणून मी हे झाडं लावली आहेत. रामय्याचं म्हणणं आहे की निसर्ग आपण न मागता आपल्याला उपयोगी पडणाऱ्या सगळ्या झाडांची निर्मिती करतो, आपल्याला चांगली फळं देतो, फुलं देतो आणि मग आपलं कर्तव्य आहे की आपण निसर्गाचं रक्षण केलंच पाहिजे. पुढं ते असंही म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलांना फक्त फळं खायला देऊ नका, त्यांना त्या झाडाचं रोप आणून द्या आणि लावायला सांगा, त्याची निगा राखायला शिकवा, म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना त्याच झाडाची गोड फळं चाखता येतील आणि त्यातला आनंद हा काही वेगळाच असेल. आज जी लहान मुलं आहेत ना, तीच उद्याचे नागरिक होणार आहेत. मग लहानपणीच त्यांना निसर्गाचं ज्ञान द्या, म्हणजे मोठेपणी त्यांना आनंद मिळेल, निसर्गाबद्दल प्रेम वाटेल. ते म्हणाले होते, मी सरकारलाच सांगणार आहे की तुम्ही सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडं लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका, म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्याची सूचना सरकारनं मान्य देखील केली. रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचं फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागलं आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे. काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांच्या बरोबरच त्यांना 2017 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही मिळाला. प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेनं काम करणाऱ्या या अवलियाला, रामय्याला शतशः प्रणाम.